नमस्कार, मी दीपाली. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसे आहात मंडळी? तुम्ही सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी तर खूप मजेत आहे, कारण गावाकडे आलेले आहे आणि गावाचं हे वातावरण एवढं छान वाटतं ना. सकाळी सकाळी तर मस्त असं थंड वारा सुटलेला असतो. संध्याकाळी आणि दुपारी थोडीशी फजिती होते, कारण ऊन खूप जास्त आहे. आपल्या म्हणजे सिटीमध्ये घरं जवळ असतात, त्याच्यामुळे उन्हाचं तापमान एवढं काही जाणवत नाही, पण गावाकडे ह्याचं खूप म्हणजे लवकरच असं गरमी व्हायला लागते आणि चुलीवरती सगळं करायचं म्हणल्यावर तर विचारूच नका. तर मी इकडे आले आणि आज जायचा दिवस पण झाला, पण मी तुमच्यासोबत माझा काही रुटीन शेअर केलेला नव्हता. म्हटलं चला, माझी गावाकडची सकाळी 6 वाजेपासून होते. मग सकाळी उठले, ब्रश वगैरे केले, स्वतःचं आवरलं आणि त्यानंतर आले आयता वयता चहा घेण्यासाठी. आता तुम्ही म्हणणार आयता वयता कसं? तर माझ्या सासूबाईंनी मी आवरेपर्यंत चहा ठेवलेला होता. मग मस्त असा आयता वयता चहा पिले आणि लगेचच बाकीचे कामं करायची होती मला. तोपर्यंत कियान आणि त्याचा भाऊ मस्त अशी मस्ती करत होता. सगळे असल्यावरती ना लेकराकडे लक्ष देण्याची एवढी काही गरजच पडत नाही, कारण त्यांना खेळायला असलं की ते मनसोक्त खेळतात आणि आपलं पण टेन्शन जातं. पण काय ना, इकडे दोघंच असतो, त्यामुळे मग तो मलाच परेशान करतो आणि त्रास देतो. त्रास म्हणजे त्याला खेळायला कोणी नसतं, त्याच्यामुळे तो माझ्या मागे पुढे फिरतो. मग मी इकडे कपडे भिजत ठेवलेले होते, लगेचच धुवायला पण घेतले आणि तोपर्यंत सासूबाई स्वयंपाकाची तयारी करत होत्या. आता तुम्ही म्हणणार की स्वयंपाक का करत नाही? तर मला चुलीवरती स्वयंपाक जमत नाही, तरी पण मी त्या कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की चुलीवरती स्वयंपाक केलेला. तर ते पण ह्या सासूबाई आणि नंदबाईने मदत केलेली, कारण एक जण चपात्या शेकत होत्या आणि बाकीच्या गोष्टी करत होत्या. मी फक्त तयारी ते करून देत होते त्यांना आणि सासूबाईंनी ते पाट्यावरती मस्त असा मसाला वाटून घेतलेला. वापर खूप कमी प्रमाणात करतात. त्यांना पाट्यावरती वाटलेलं ऑर्गॅनिक म्हणजे साधं सुद्धा सरळ आणि छान असं जेवण बनवायला आवडतं आणि मला काही वाटता येत नाही बरं का. जे आहे ते सांगते, लग्ना अगोदर हात पण लावलेला नव्हता कधी, कारण आग होईल आणि ह्या गोष्टी, त्याच्यामुळे मम्मीना कधीच हात लावू देत नव्हती. सगळ्यात लहान असल्यावरती सगळ्यांना माहितीच आहे लहान मुलांचे किती लाड होतात. तर मी पण घरामध्ये सगळ्यात लहान म्हणजे शेंडीफळ, त्याच्यामुळे ना कधी ही वेळच आलेली. माझ्या अगोदर 2 बहिणी त्या सगळं करून घ्यायच्या आणि आता पण तीच सिच्युएशन आहे. मी जर माहेरी गेले ना तर त्या आलेल्या असतात आणि त्या सगळं करतात, तर मला काही करायची गरज पण पडत नाही आणि तसं मला कंटाळा पण येतो. आणि मग सगळं कपडे धुवून झाले आणि त्यानंतर मग कपडे वाळवायला पण घातलेले आणि तोपर्यंत इकडे नळाला पाणी आलेलं होतं. तर सासरे बसले होते सगळ्या झाडांना पाणी द्यायला. आता एवढी भरपूर झाडं आहेत, तर त्या झाडांना पाणी पण तेवढ्याच प्रमाणात दिलं पाहिजे. आणि उन्हाळा असून पण माझ्या सासरीना पाण्याची कमतरता नाहीये. बोरला भरपूर पाणी आहे देवाच्या कृपेने, म्हणजे उन्हाळा असा जाणवतच नाही. आणि टेरेसवरनं ना माझ्या घराच्या मागचा व्ह्यू असा दिसतो, एवढं छान वाटतं ना, असं गावाकडचं आहे असं वाटतच नाही. छान असं सुंदर ॲटमॉस्फिअर आहे आणि सगळीकडे भरपूर अशी झाडं आहेत. बाहेरचं आवरून झालं, कपडे ते धुवून झाले. त्यानंतर मग आता मला घरं पण स्वच्छ करून घ्यायची होती, तर त्यासाठी मग इथे मला आरसा घाण झालेला दिसला. मग पेपरने लगेचच क्लीन करून घेतला, कारण पेपर आणि पाण्याने पुसलं ना तर त्याच्यावरती सगळे डाग निघून जातात. आणि मग मी फरची पुसायला पण घेतलेली. तर ही आहे आमची रूम. इथे माझा सगळा पसारा लावलेला आहे. होम टूर द्यायचा होता मला, पण ते काही माझ्याकडनं पॉसिबल झालं नाही. म्हणलं नेक्स्ट टाइम जर तुम्हाला हवा असेल मला कमेंट करा. मी आता पण पुन्हा गावाला जाणार आहे, त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत होम टूर शेअर करेल. तर हा पोर्च एरिया आहे, मधातला खूप मोठा आहे. इथेच आम्ही सगळेजण जेवायला बसत असतो आणि त्याच्या बाजूलाच किचन आहे. तर सगळं असं स्वच्छ हाताने पुसून घेतलेलं, सगळं मला स्वच्छ असं पुसून घ्यायचं होतं. आणि त्यानंतर मला चपात्या पण करायच्या होत्या, कारण सासूबाईंनी भाजी बनवलेली होती. आता सगळंच त्यांना करायला सांगणं बरं वाटत नाही ना. मग मी चपात्याचं पीठ मळून घेतलं आणि लगेचच चपात्या पण करायला बसलेले. मस्त अशा चुलीवरच्या चपात्या करून घेतलेल्या. आता इथे मी चपात्या लाटत होते आणि त्या शेकायला बसलेले होते, कारण त्यांना माहिती आहे मला जमत नाही म्हणून. आणि अचानकच करायला लागल्यावर कसं जमणार? आता हळूहळू म्हणजे एकदा करायला लागल्यावर ते हळूहळू सवय होईलच. आणि इकडे ना हे शेवरीचं झाड तोडण्याचं काम चालू होतं. हे बरेच झाडं आहे, म्हणजे सरपणासाठी पण कामाला येतात आणि त्याची ग्रोथ पण होते. त्याच्यामुळे आले ना त्यांना हा उद्योगच असतो. ते स्वतः तोडतात, नाही तर सासऱ्यांना तरी तोडायला लावतात, म्हणजे त्यांचा तेवढाच टाइमपास होतो आणि बाकीच्यांची हे कामं वाढून ठेवतात. पण तेवढंच सरपण पण होतं, कारण उन्हाळ्यामध्ये हे लवकर वाळून जातं आणि शेवरीचं झाड एवढे झपाट्याने वाढतं ना, त्यामुळे ते तोडण्याचं काही म्हणजे वाटत नाही. आणि ते तोडत असताना तिथे आम्हाला मोहोळ भेटलं, मग ते पण तोडून घेतलेलं. आणि त्याच्यामध्ये एवढं काही नाही, बाकीची पोळी ही रिकामीच होती, पण तिथे जे दाखवते ना तिथं
मध होतं. मग आता मला कसं काढायचं हे माहिती नव्हतं. मग अहो बसले काढण्यासाठी आणि काढता काढताच मस्त खाणं पण चालू होतं त्यांचं आणि एवढं गोड होतं ना ते, खूपच जास्त साखरेपेक्षा पण गोड होतं. अंड्याची चटणी सारखी चटणी बनते हे असं मला सासूबाई सांगत होत्या, पण मी कधी खाल्लेली नाही आणि ऐकलेलं पण नव्हतं. तर मी म्हणलं त्यांना राहू द्या, आता काय बनवू नका, कारण ऑलरेडी एवढं काम चालू होतं आणि पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले होते. कारण 11 वाजले होते. पण गावाकडे एवढी लवकर भूक लागते ना खूपच जास्त, आणि कारण सकाळी लवकर उठायचं असतं, बाकीच्या गोष्टी करायच्या असतात, काम वगैरे, तर लवकरच भूक लागते आणि जेवण पण जास्त जातं आणि खूप टेस्टी लागतं. असे सिंपल रेसिपी पण मस्त असं सासूबाईंनी वडा बनवलेला होता आणि त्याचबरोबर आळूच्या पानाच्या वड्या बनवलेल्या होत्या, नंदनबाईंनी दिलेल्या होत्या. त्यांच्याकडे पण तुम्ही बघितलंच असेल ना किती म्हणजे भाजीपाला घरचाच असतो. आणि आता इथे ना शेवग्याच्या शेंगा तोडण्याचं काम चालू होतं, कारण आज आम्ही जाणार होतो चाकणला परत. आणि ह्या शेवगा आहे ना तर तो गावरान आहे आणि गावरान शेंगा कुठे खायला भेटतात. आमच्या तिघांना पण शेंगा एवढे प्रचंड प्रमाणात आवडतात ना, त्यामुळे म्हणलं घरच्याच आहे तर का कमी कंजूसी करायची. भरपूर अशा शेंगा घेतल्या, फ्रीज तर नाहीये तरी पण म्हणलं चला जसं होईल, कारण असं पण आम्ही बाहेरून आणल्यावरती त्या सुकून जातात तरी बनवतो. मग ह्या घरच्याच आहे तर बनवायला काय हरकत आहे. आणि सगळं आवरून झालं. आमची इथे गाडी पण आलेली होती, प्रायव्हेट गाडी केलेली होती आम्ही चाकणला रिटर्न जाण्यासाठी. संध्याकाळी 4 वाजेपासून आमचा प्रवास सुरू झालेला. आता 6 ते 7 तास लागणार होते आम्हाला चाकणला पोहोचण्यासाठी. आता इथून पुढे तुम्हाला माझे चाकणचे व्लॉग बघायला भेटतील, तर स्टे ट्यून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.